कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, म्हणजे भूमितीमधील मूलभूत संकल्पना यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत इयत्ता 8वीपर्यंत तुम्हाला गणिताचं एकच पुस्तक होतं. त्याच पुस्तकामध्ये भाग 1 आणि भाग 2 चे जे प्रकरणं होते ते समाविष्ट केले होते. परंतु आता इयत्ता 9वीपासून आपल्याला जो गणित आहे तो भाग 1 आणि भाग 2 अशा 2 टप्प्यामध्ये पूर्ण करायचं आहे. तर भाग 1चं पहिलं प्रकरण जे आहे सेट आपण पाहिलेलं आहे. आज भाग 2चं जे पहिलं प्रकरण आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आता सुरुवातीला जॉमेट्री म्हणजे काय, व्हॉट इज अ जॉमेट्री? जॉमेट्री इज अ ग्रीक वर्ड. इट इज completed from geo and metron. geo means जमीन, अर्थ. जमिनीला आपण काय म्हणतो? अर्थ म्हणतो, पृथ्वी म्हणतो. आणि मेट्रॉन त्याचं मेट्री केलं. मेट्रॉन म्हणजे काय? मोजमाप. म्हणजे जमिनीचं मोजमाप ज्यावेळेस आपल्याला करायची गरज पडली त्यावेळेस या जॉमेट्री या विषयाचा जन्म झाला. तर बरेच आपण पाहिलेले आहेत की ग्रीकमधले जे पिरॅमिड्स आहेत किंवा जुन्या काळामधल्या ज्या वास्तू आहेत, ह्या वास्तू ह्या जुन्या काळातल्या इंजिनियर्सनी आणि जे कन्स्ट्रक्शन करणारे लोक होते त्यांनी ते दोऱ्याने किंवा पट्टीने किंवा हाताने मोजून केलेलं आहे. परंतु जसं जसा काळ बदलत गेला तशी तशी जॉमेट्री ही डेव्हलप होत गेली. आता त्यामधला जो पहिला बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, बेसिक जसं आपण अल्जेब्रामध्ये पाहिलं की नंबर म्हणजे नंबर 1 2 3 4 दॅट आर नॉट अनडिफाईन्ड, म्हणजे त्याची काही आपण डेफिनेशन देऊ शकत नाही. तसं याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्समध्ये फर्स्ट वी हॅव टू सी पॉइंट, लाईन अँड अ प्लेन. म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या काय तशा ठराविक डेफिनेट व्याख्या आपण करू शकत नाही. तर बिंदू म्हणजे काय की जी अशी आकृती, याला आपण म्हणतो पॉइंट ए. याला ए नाव दिलं तर वास्तव कसं होता? पॉइंट ए. म्हणजे याला लांबी नसते, रुंदी. इट हॅज नो लेंथ, नो ब्रेड्थ, म्हणजे कुठलेही डायमेन्शन्स नसतात. लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, जाडी नाही, काहीच नाही. असा एक पॉइंट. म्हणजे थोडक्यात आपण लहानपणी पाहिलेलं आहे की एका डॉट ज्याला म्हणतो आपण किंवा अंकुशदार टोकाने कागदावर काढलेल्या टिंबाला बिंदू असे म्हणतात. ही आपण व्याख्या पाहिलेली, परंतु ती व्याख्या काही समर्पक नाही. त्यानंतरचा जो बेसिक आपल्याला मानायचं ते लाईन. व्हॉट इज लाईन? तर पहा, या ठिकाणी मी अशी एक रेषा काढली. या लाईनला लाईन एल म्हणतो मी, किंवा लाईन असं 2 अक्षरे पण असतात. लाईन ए बी असं सुद्धा म्हणतात याला, लाईन ए बी, किंवा ऑर लाईन एल असं सुद्धा या ठिकाणी ही दोन्ही नावं ह्या लाईनची आहेत. म्हणजे या लाईनवरचे कुठलेही 2 बिंदू घेऊन आपण तिचं नाव लिहू शकतो, लाईन ए बी ऑर लाईन एल. म्हणजे थोडक्यात काय की ही लाईन कशी तयार झाली? अनेक बिंदू एकासमोर एक. आता लाईन म्हणजे या ठिकाणी आपण स्ट्रेट लाईन किंवा सरळ रेषा हाच विचार करणार आहोत. तर स्ट्रेट लाईन म्हणजे काय की एकासमोरचे एक बिंदू जोडून जी आकृती तयार होते दॅट इज कॉल्ड अ लाईन. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे आपल्याला प्लेन, किंवा त्याला आपण प्रतल म्हणतो. पहा, असा प्रतल आहे. असं प्रतल आपण दाखवलेलं असतं. पहा, ते अमर्याद असतं. म्हणजे इकडं पण असं वाढलेलं असतं, इकडं वाढलेलं असतं, इकडं वाढलेलं असतं, इकडं वाढलेलं असतं. हे प्रतल. म्हणजे अनेक बिंदूंचा हा काय समूह आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रतल म्हणतो. की प्रतलाचं नाव अक्षर म्हणजे प्लेन पी असं म्हणतात. प्लेन पी किंवा प्रतल पी. लक्षात ठेवा, बिंदूचं नाव 1 अक्षरी, लाईनचं नाव 2 अक्षरी असतं, 1 अक्षरी पण असतं, प्रतलाचं नाव 1 अक्षर असतं. तर पॉइंट, लाईन आणि प्लेन या बेसिक कन्सेप्ट धरून आपण आता भूमिती काय करणार आहोत? शिकणार आहोत. त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दा आहे या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. पहिला जो आपला मुद्दा आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड अ डिस्टन्स, म्हणजे बिंदूचे निर्देशक व अंतर आणि बिंदूचे निर्देशक.
तर या ठिकाणी बघा मी एक रेषा काढलेली आणि या रेषेवर इथं 0 लिहिला आहे, 1 2 3 4 5, डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5. याला आपण नंबर लाईन म्हणतो किंवा त्यालाच आपण संख्या रेषा म्हणतो. याला काय म्हणतो आपण? नंबर लाईन, और मराठीमध्ये त्याला म्हणतात संख्या रेषा. म्हणजे ज्या रेषेवर संख्या असतात त्याला संख्या रेषा म्हणतो, बरोबर आहे. तर या नंबर लाईनवर लक्षात घ्या, या ठिकाणी 0 आहे, मध्ये 0 असतो. उजव्या बाजूला धन संख्या असतात, डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. हे आपण इयत्ता 7वी 8वी मध्ये शिकलेलो आहोत. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जर समजा मी ए बिंदू घेतला, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए? म्हणजे त्या बिंदूशी निगडीत असलेली संख्या किती आहे? -5. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -5. या कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -5. okay, now what is the coordinate of point D? बघा पॉईंट डी कुठे आहे बघा, आणि इथं डी आहे. डीच्या निगडीत असलेली संख्या कुठली आहे? 1. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज 1. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट? कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, suppose I have take point E. E is coordinate of point E is E. बघा इथं E बिंदू आहे, दिसला E बिंदू. ईच्या निगडीत संख्या कुठली? 3, म्हणजे 3. लक्षात आला? म्हणजे अशा प्रत्येक संख्या रेषेवर प्रत्येक संख्येशी जो एक बिंदू निगडीत असतो त्या बिंदूचा ती संख्या इज अ कोऑर्डिनेट. मीन्स द नंबर रिलेटेड टू एनी पॉइंट ऑन नंबर लाईन is called as a coordinate of that point. मग coordinate of point हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. नाव पुढचा जो आपला आहे की डिस्टन्स. व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स त्यालाच आपण मराठीमध्ये अंतर म्हणतो. आता कुठलंही अंतर आपल्याला सगळ्यांना, आता आपण इयत्ता 9वी मध्ये आलोत म्हणजे आपल्याला अंतर मोजता येतं, बरोबर आहे. आता तसं 2 गावामधलं अंतर, समजा दौंड पुण्याचं अंतर किती आहे? 75 किलोमीटर आहे. आपल्याला माहीत असतं इथं गोपाळवाडी आणि आपलं दौंड याचं अंतर किती आहे? 1 किलोमीटर. अशा प्रकारे 2 गावामधलं अंतर आपल्याला रस्त्याच्या कडेला सुद्धा काय झालेलं असतं? लिहिलेलं असतं. हे आपण पाहिलेलं आहे. मग हे अंतर 2 बिंदूमधलं अंतर, पहा 2 बिंदूमधलं अंतर हे कसं काढायचं ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता बघा मी असं बिंदू घेतो, पहा इथं बिंदू डी आणि बिंदू ई. बघा डी आणि ई, पहा डी पासून जर मी सुरुवात केली तर मी इथून अंतर मोजणार, बरोबर. इथून डी पासून हे 1 अंतर, हे 2 अंतर, म्हणजे डी पासून ईचं अंतर किती आहे? 2 एकक आहे. डी पासून ई पर्यंतचं अंतर किती आहे? 2 एकक आहे. तसंच आता मला ए पासून डी पर्यंतचं अंतर काढायचं. बघा इथं लक्ष द्या, ए पासून डी पर्यंतचं अंतर मला काढायचं आहे. तर ए पासून डी पर्यंतचं अंतर मी कसं काढणार? बघा ए पासून आता इथं 0, 1 2 3 4 5 6, म्हणजे ए पासून डीचं अंतर किती आहे? 6 एकक आहे. बघा म्हणजे डिस्टन्स आपण ए पासून डी पर्यंत असं लिहितात. म्हणजे ए पासून डी पर्यंतचं अंतर किती आलं? 6 युनिट्स. बघा ए पासून डी परत एकदा मोजून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 आणि 6, हे अंतर किती आहे? 6. आता डिस्टन्स, आता मी डी काढलं होतं बघा, डी पासून ई पर्यंतचं. आता डी पासून ई पर्यंतचं अंतर बघा, डी 0 1 2, म्हणजे किती आलं हे अंतर? 2 युनिट. नाव आता ज्यावेळेस आपल्या पुढे संख्या रेषा आहे त्यावेळेस आपण कुठल्याही 2 बिंदूमध्ये, आता मला सी पासून ओ पर्यंतचं अंतर काढायचं. किती? 1 आणि 2 अंतर. बी पासून बी आणि सीचं अंतर बघा, बी आणि सीचं अंतर किती आहे? 1 युनिट. लगेच लक्षात, बी पासून सी लगेच आहे म्हणजे 1च युनिट आहे. पण नेव्हर, बघ लक्षात ठेवा, अंतर हे कधीही ऋण नसतं.
म्हणजे समजा तुम्ही ए पासून बी पर्यंत मोजलं काय किंवा बी पासून ए पर्यंत मोजलं काय, ते कधीही अंतर 2 भरणार आहे, -2 कधीही नसतं. म्हणजे डिस्टन्स इज नॉट अ निगेटिव्ह, इट इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. डिस्टन्स इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. नाऊ आता आपण डिस्टन्स मोजलं, कशावरून मोजलं आहे? संख्या रेषेवरून, नंबर लाईनवरून. वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स इन बिटवीन 2 पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन. पण जर तुम्हाला फक्त त्याचे निर्देशक जर दिले, नंबर लाईन तुम्हाला दिलीच नाही, तर ते डिस्टन्स कसं काढायचं? तर त्यासाठी आपण पाहणार आहोत. आता डिस्टन्स, आता सुरुवातीला मी डी काढलं, मी डीच घेतो. डी ई इज इक्वल टू डिस्टन्स डी, मला फॉर्म्युला. आता डी पासून ई पर्यंत संख्या रेषेवर पहा, नेहमी उजवीकडची संख्या म्हणजे जी तुमच्या उजव्या हाताला संख्या असते ती मोठी असते आणि डाव्या हाताला जी संख्या असते ती लहान संख्या असते. नंबर विच इज ॲट द राईट हँड साईड ऑन नंबर लाईन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नंबर विच इज लेफ्ट साईड. म्हणजे डाव्या बाजूची संख्या. आता समजा बघा, -1 उजव्या बाजूला काय? 1 म्हणजे 1 मोठी. -3 4 उजव्या बाजूला काय? 4 मोठी. आता -3 2, -3 आणि 2 म्हणजे मोठी कोणती? उजव्या बाजूला काय? 2 आहे म्हणजे 2 मोठी. म्हणजे डिस्टन्स ज्यावेळेस 2 बिंदूमधलं काढायचं असतं त्यावेळेस ऑलवेज मोठ्या निर्देशकामधून छोटा निर्देशक काय करायचा आहे? मायनस करायचा. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे पहा. When we have to calculate distance between 2 points, we have to subtract the small coordinate from the large coordinate. मग स्मॉल कोऑर्डिनेट, आता बघा, आता डिस्टन्स डी ई, बघा डी आणि ईचं डिस्टन्स मी काढतो. डी आणि ईमध्ये मोठा कोणता आहे? ई. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ ई इज 3 मायनस कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1. 3 - 1 इज इक्वल टू 2. बघा डीचं आपण 2 युनिट आलं होतं, इथं सुद्धा किती आलं? 2 युनिट. म्हणजे फक्त आपण निर्देशकावरून कोऑर्डिनेट्सवरून डिस्टन्स काढू. आता डिस्टन्स ए डी काढू आपण. डिस्टन्स ए डी काढू आपण. डिस्टन्स ए डी. आता ए पासून डी पर्यंत डिस्टन्स मागं आपण संख्या रेषेवरून काढलं होतं, ते किती? 6 भरलं होतं. आता बघा ए डी, एचं निर्देशक -5, डीचं निर्देशक 1. कोण मोठा आहे? उजव्या बाजूला 1 आहे म्हणजे पॉझिटिव्ह संख्या इज ऑलवेज ग्रेटर. म्हणजे उजव्या बाजूला 1 आहे, 1 मोठा आहे म्हणजे 1 वजा, हे वजा चिन्ह हे सूत्रामधलं आहे. हे वजा चिन्ह कशामधलं आहे? सूत्रामधलं. मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक काय करायचा आहे? वजा करायचा आहे. वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट दी स्मॉल कोऑर्डिनेट फ्रॉम लार्ज कोऑर्डिनेट. लार्ज कोऑर्डिनेट इज 1, स्मॉल कोऑर्डिनेट इट इज -5. हे -5 त्याचा कोऑर्डिनेट आहे. म्हणजे आता हे काय होईल पहा, 1 मायनस मायनस काय होईल? ते प्लस. 1 + 5 इज इक्वल टू 6. बघा डिस्टन्स ए डी किती आलं? 6 आलं. ओके. म्हणजे अशा प्रकारे आपण डिस्टन्स त्या ठिकाणी काढू शकतो. नाउ लेट अस टेक एनी डिस्टन्स ए सी काढू आपण. डिस्टन्स काय काढू आपण? डिस्टन्स ए सी. आता ए पासून सी, ए आणि सी पर्यंत मी मोजतो. अगोदर मी संख्या रेषेवरून काढतो, नंतर आपण सूत्राने काढू आपल्या. ए पासून सी पर्यंत बघा, ए पासून मोजलं मी 1 2 3. बघा ए पासून ए 0 1 2 3 युनिट आहे, बरोबर आहे. आता आपण 3 युनिट लक्षात ठेवा, 3 युनिट आलं आपलं ए पासून सी पर्यंतचं अंतर. आता इथं बघा लक्षात घ्या, -5 मोठा आहे का -2 मोठा आहे? जो उजव्याकडे आहे तो -2 नेहमी मोठा असतो. म्हणजे आता इथं काय होईल मग? इज इक्वल टू -2 मायनस, पहा इथं मी कंस करतो मुद्दाम तुमच्या लक्षात येणार. हा -2 हा कुणाचा निर्देशक आहे? सीचा. आणि एचा निर्देशक -5 -5. हे वजा चिन्ह तुमचं सूत्रातलं, हे वजा चिन्ह तुमचं सूत्रामधलं. मग आता बघा इथं काय होईल? -2 वजा हा काय होईल? +5. बरोबर, -2 +5. आता नेहमी ज्यावेळेस 2 संख्यांना वेगवेगळी चिन्ह असतात त्यावेळेस आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो. 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3. आणि आलेल्या संख्येला 5चं चिन्ह 5ला अधिक आहे म्हणून हे +3 असं लिहित नाही आपण नेहमी. 3 म्हणजे तो +3च आहे. जर ते वजा आलं तर मात्र वजा. म्हणजे डिस्टन्स लिहावं लागतं आपल्याला. डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 3
युनिट्स. लक्षात आलं सगळ्यांच्या मुलांना? अशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आय थिंक दॅट तुमच्या हे सगळं लक्षात आलेलं असेल. बिंदूचे निर्देशक म्हणजे काय आणि दोन बिंदूमधलं अंतर कसं काढायचं. तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी आता पाहूयात. एक 3-4 मिनटामध्ये मी तुम्हाला, व्हिडिओ मोठा होत चालला आहे त्यामुळे 3-4 मिनटामध्ये मी तुम्हाला सांगतो आणि नंतर वाटल्यास आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे गणित सोडवू. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिव्ह बिलो. म्हणजे दिलेल्या संख्यावरून दिलेल्या बिंदूमधील अंतरे काढा. आता पहिलं गणित त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे डिस्टन्स बीई. पहा हे कसं लिहायचं आहे, बी मध्ये कोमा आणि सी, याचा अर्थ काय की बी आणि सी बिंदूमधलं डिस्टन्स, बरोबर. डिस्टन्स बी सी काढायचं. मग आता मला या ठिकाणी बीचा कॉर्डिनेट काय बघा, लिहून घेतो वाटल्यास. बीचा कॉर्डिनेट आहे 2, सीचा कॉर्डिनेट बघा इथं किती आहे 3, सीचा कॉर्डिनेट किती आहे 3, सॉरी सीचा कॉर्डिनेट 3, बीचा कॉर्डिनेट 2, सीचा कॉर्डिनेट 3. आणि मग आता सूत्र मला माहिती आहे, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू मोठा कॉर्डिनेट 2 मोठा आहे का 3 मोठा आहे, सरळ सरळ आहे 3 मोठा आहे. 3 मधून छोटा कॉर्डिनेट वजा करा, 3 वजा 2 म्हणजे किती आलं 1. बघा बी सीचं डिस्टन्स किती आलं 1. आणखी एखादं उदाहरण या ठिकाणी मी घेतो. डिस्टन्स पी सी इज इक्वल टू मला काढायचं आहे. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पीचा कोऑर्डिनेट पाहायचा किती -4. कोऑर्डिनेट ऑफ सीचा कोऑर्डिनेट किती इथं 3, बरोबर आहे. 3 आणि -4. आता इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस संख्यांना अधिक आणि वजा चिन्ह असतं त्यावेळेस अधिक संख्या ही नेहमी वजापेक्षा काय असते, मोठी असते. म्हणून आता इथं डिस्टन्स पी सी इज इक्वल टू मोठी संख्या काय आपली 3, 3 मधून छोटी संख्या काय -4, -4. वजा चिन्ह हे कुठलं आहे, हे वजा चिन्ह सूत्रामधलं आहे आणि हे वजा चिन्ह कुणाचं आहे, त्या निर्देशकाचं आहे. म्हणजे आता काय होईल, 3 वजा आणि वजा असे 2 चिन्हांमध्ये कंस असेल तर वजा गुणिले वजा काय होतं, अधिक. 3 अधिक 4 किती येते तुमचं 7 युनिट. किती आलं उत्तर 7 युनिट. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न किंवा तुम्हाला दुसरा प्रश्नही त्या ठिकाणी काय होईल, सुटेल. दुसऱ्या प्रश्नात फक्त त्यांनी कोऑर्डिनेट एक्सचा एवढा आहे, वायचा तेवढा आहे आणि डिस्टन्स एक्स वाय तुम्हाला ए बीच काढायचे. त्यामुळे ते सुद्धा गणित तुम्हाला प्रश्न पहिला आणि दुसरा या ठिकाणी काय होईल, सुटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये वाटल्यास प्रश्न दुसऱ्यातलं एखादं गणित मी तुम्हाला काय करेन, सोडवून देईल. व्हिडिओ मोठा झालेला आहे. निश्चित लक्षात ठेवा मुलांनो, जर तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले तर निश्चितपणे तुम्हाला कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी सुटणार नाही. सेमीचा असो किंवा मराठी मीडियमचा विद्यार्थी असो, दोघांनाही त्या ठिकाणी काय होईल, मुद्दाम त्याच्यामुळे मी लिहितो इंग्लिशमधून आणि स्पष्टीकरण मराठीमधून करतो किंवा इंग्लिशमधून पण करतो. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला माझा तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण काय की याच्या पुढचे हे जे प्रकरण आहे, मी साधारणपणे 9 ते 10 व्हिडिओ या प्रकरणात बनवणार आहे. ते 9 ते 10 व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर ह्या प्रकरणातला कुठलंही गणित परीक्षेमध्ये तुम्ही सोडवू शकता. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो.